श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. हा अध्याय शेवटचा आहे. पुढील अध्यायास प्रारंभ करताना ग्रंथकार म्हणतात, ज्याप्रमाणे एखाद्या देवालयाची निर्मिती होत असताना प्रथम चौक आणि बैठका आदीची सिद्धता केली जाते आणि अखेरीस कळसाची बांधणी केली जाते, तेव्हाच त्या देवालयाला खऱ्या अर्थाने पूर्ण प्राप्त होते. त्याप्रमाणेच या चरित्र ग्रंथाचा कळसाध्याय लिहिल्याशिवाय हे श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाच्य जाणार नाही. त्यामुळे ग्रंथकार या शेवटच्या अध्यायाचे कथन भक्तजनासाठी करत आहेत आणि श्री स्वामी चरित्र सारामृत कथन पूर्णत्व नेण्यासाठी श्री स्वामी चरणी प्रार्थना करीत आहेत. आता आपला मानवी अवतार संपवावा असे मनात आणून श्री स्वामींनी शके 1800 पूर्ण बहुध्याय संवत्सर मास चैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशीस मंगळवारी आणि चतुर्थी प्रहारच्या अवसरी चिंत एकाग्रह करून आपले निर्वाण साधले आणि निजरूपी निमग्न झाले. ब्रह्मधारला शेदून हृदयामधून आत्माज्योत निघून ती अवकाशात विलीन झाली. जवळ असलेल्या सेवेकार्यांना अपार दुःख झाले. ग्रंथकार म्हणतात, सेवेकार्याने केलेल्या नाना प्रकारच्या शोकाचे वर्णन माझ्याकडून करणे मला फार कठीण जात आहेत. जर त्या आक्रोशाच्या सविस्तर वर्णन केले तर या ग्रंथाचे लिखिण समुद्रप्रमाणे पसरेल. समाधीस्थ होणे आधी श्री स्वामींनी अनेक लीला करून जनास सन्माग्रस लावले. त्याचे वर्णन या ग्रंथामध्ये ग्रंथकाराने केले आहे. स्वतःविषयी माहिती देताना ग्रंथकार सांगतात की